सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कर्मण्येव हि संसिद्धिः मास्तिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपन्नं कर्तुमर्हसि। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमौली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील तृतीय अध्यायातील 20व्या क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश करत आहे आणि उपदेश करत असताना भगवंत अर्जुनाला म्हणत आहे की ज्या पद्धतीने जनकाधी राजाने किंवा गृहस्थ धर्मामध्ये राहून त्यांनी ज्या पद्धतीने आपला स्वधर्म पार पाडला, त्या पद्धतीने आसक्तीरहित होऊन आपण सुद्धा जनकासारखं परमसिद्धीला प्राप्त व्हावं आणि त्या पद्धतीने लोकहितासाठी, लोकहिताकडे लक्ष देऊन कर्माचं आचरण करावे। या ठिकाणी भगवंताने जनकाचं उदाहरण दिलं आहे, कारण राजा जनक यांचं उदाहरण देण्याची दुसरी एक गोष्ट अशी की राजा जनक काही ब्राह्मण नव्हते, ते क्षत्रिय होते आणि म्हणून भगवंताने या ठिकाणी क्षत्रियाचं उदाहरण अर्जुनाला दिलं, कारण अर्जुन सुद्धा क्षत्रिय होता आणि क्षत्रिय असल्यामुळे क्षत्रियाचंच उदाहरण अर्जुनाला भगवंताने दिलं। कारण जसं राजा जनकाने ज्ञानी असताना सुद्धा, त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं असताना सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी राजवैभव सगळं सांभाळलं, ज्या पद्धतीने त्यांनी राज्य केलं, त्या पद्धतीने अर्जुना तू कर्म करावं हा भगवंताचा हेतू असला पाहिजे। कारण राजा जनक असे होते, हे सगळं सांभाळायचे परंतु ते कशाही मध्ये आसक्त नसायचे। एक उदाहरण असं सांगितलं जातं, म्हणतात की एकदा राजा जनक एक साधू महात्मा आले आणि साधू महात्मा आपल्या लंगोटीवरच होते, त्यांच्याकडे काही नाही, फक्त 2 लंगोट्या असायच्या आणि ते महात्मा आले। राजा जनकाला कोणी संत महात्मे आले की त्यांच्याकडून ज्ञानामृत श्रवण करायला आवडायचं, त्यांचे अनुभव श्रवण करायला आवडायचे। आणि असे जे काही राजा जनक आहे, हे राजा जनक त्या साधूचं प्रवचन ऐकत होते आणि साधूचं प्रवचन ऐकत होते, प्रवचनाला बसलेले होते आणि त्याच वेळेस प्रवचन ऐकत असताना असं म्हणतात की राजवाड्याला आग लागली आणि राजवाड्याला आग लागल्यानंतर कोणीतरी येऊन महाराजांना सांगितलं की महाराज, राजवाड्याला आग लागली आहे। महाराज तर प्रवचन ऐकत होते, पण महाराजांच्या चेहऱ्यावर कुठल्याही पद्धतीने परिणाम दिसला नाही किंवा आग लागली म्हणून प्रवचनात उठून पडायचं असंही नाही।
कधी कधी बघा, थोर लोकही थोर असतात. विदर्भामध्ये गाडगे महाराज सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा त्यांच्या कीर्तनामध्ये कीर्तन चालू असताना कोणीतरी येऊन सांगितलं की महाराज, तुमचा जो पोरगा आहे, तुमचा पोरगा वारला आहे. तरीही महाराजांनी कीर्तन बंद केलं नाही. साखरे महाराजाचंही तसंच उदाहरण सांगतात. तर त्या पद्धतीने जे आपल्या वाट्यावर आलेलं कर्तव्य कर्म आहे, ते कर्तव्य कर्म पार पडत असताना मग त्याच्यामध्ये कुठली विपत्ती जरी आली तरीही ते त्या कर्मापासून ढळत नाही. आणि या ठिकाणी सुद्धा जे काही राजा जनक होते, त्या राजा जनकाने पाहिलं, सांगितलं कोणीतरी की राजवाड्याला आग लागली. राजा जनक प्रवचन चालू असताना थोडेही तिथून उठले नाही, हल्ले नाही, डोलले नाही, किंवा काही त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव सुद्धा बदलला नाही. परंतु त्या ठिकाणी असणारे जे साधू महात्मा होते ते मात्र पळू लागले. कुठे? राजवाड्याकडे. मग कोणीतरी त्या साधूला विचारलं, का हो तुम्ही का पळत आहे राजवाड्याकडे? तुम्ही काय राजवाडा पेटला म्हणून काय राजवाडा विझवण्यासाठी चालले आहे? त्याने सांगितलं, अरे बाबा, राजवाडा विझवायचं समजलं किंवा राजवाडा विझवण्याचं भंड पडू द्या, परंतु माझी लंगोटी त्या राजवाड्यामध्ये आहे आणि तेवढी जळाली तर मला दुसरी लंगोटी सुद्धा नाही. 2च लंगोटी आहे, एक आता घातलेली आहे आणि ती जर जळाली तर उद्याच्याला मला लंगोटी राहणार नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य, ज्यांचा राजवाडा जळत आहे, ज्यांचा महाल जळत आहे, त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही पद्धतीने बदल नाही, त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही पद्धतीने दुःख नाही, किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही पद्धतीने चिंता नाही. ज्यांची लंगोटी जळत आहे तो मात्र चिंताग्रस्त झालेला आहे. म्हणून ज्या पद्धतीने राजा जनक हे क्षत्रिय असून सुद्धा त्यांना त्यांचं जीवन जे आहे ते जीवन हे ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण भरलेलं होतं. आणि ब्रह्मज्ञानाने पूर्ण भरलेलं असून त्यांचं जीवन हे आसक्तीरहित, कुठल्याही पद्धतीची असते ना राजवैभवामध्ये आसक्ती, ना राजवाड्यामध्ये आसक्ती, ना कशाहीमध्ये आसक्ती, आसक्तीरहित जीवन होतं. आणि जोपर्यंत आपली आसक्ती आहे तोपर्यंत दुःख आहे. मग आसक्ती कशाहीमध्ये धरा तुम्ही. अरे साधी कुत्र्या मांजऱ्यामध्ये जरी आसक्ती तुम्ही धरली तरीही त्याच्यापासून तुम्हाला दुःख होतं. एखाद्या वस्तूमध्ये आसक्ती धरली त्याच्याहीपासून दुःख होतं. मोबाईलमध्ये आसक्ती धरली आणि हरवला मोबाईल, 4 दिवस करमत नाही, आहे की नाही? अरे एखादी वस्तू आहे, शर्ट कपडे आणले नवे बाजारातून आणि पडला डाग, माणसाला करमत नाही. का? तर आपण त्याच्यामध्ये आसक्ती धरतो, त्याला आपलं समजतो, आपलं समजून त्याच्या संबंधाने व्यवहार करतो. म्हणून ज्याच्या ज्याच्यामध्ये तुम्ही आसक्ती धराल, असं समजा की आसक्तीच दुःखाला कारण आहे. आणि या ठिकाणी राजा जनक जे होते ते आसक्तीरहित होते, त्यांची कशाहीमध्ये आसक्ती नव्हती. आणि आसक्तीरहित होऊन ते कर्म करायचे, आसक्तीरहित होऊन कर्म करायचे, आसक्तीरहित होऊन कर्म करून ते परमसिद्धीला सुद्धा प्राप्त झाले आहे. आणि म्हणून यासाठी तू सुद्धा लोकहिताकडे लक्ष देऊन कर्म करावे, कर्माचं आचरण करावे. म्हणून तू केवळ तुझाच विचार करून नमणार नाही तुला, कारण तुझ्याकडे जबाबदारी आहे. तू केवळ तुझाच विचार करत असाल तर तू स्वार्थीपणा झाला. तुला इतरांचा सुद्धा विचार करावा लागेल. अरे एखाद्या देशाचा मुख्यमंत्री असेल, एखाद्या देशाचा पंतप्रधान असेल, एखाद्या देशाचा राजा असेल, एखाद्या देशाचा आणखीन कोणी जबाबदार व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीने जर त्याचा केवळ स्वतःचाच विचार केला तर इतरांचा जर विचार त्यांनी केला नाही तर काय होणार आहे? अरे जर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये इतरांचा विचार केला नाही तर लोकांचं कल्याण कसं होणार आहे? म्हणून बघा, देशाचा पंतप्रधान असेल, देशाचा मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असेल, तर तो काय करतो की संकट काळामध्ये उपाययोजना करत असतो. आणि उपाययोजनेच्या द्वारे लोकांना कशाच्या संकटातून बाहेर काढता येईल याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. म्हणजे लोकांसाठी तो कर्म करत असतो. सांगायचं तात्पर्य हे की अर्जुना, आता तू एकटा जरी या ठिकाणी लढला नाही तरी पण तुझ्या भरोशावर हे सगळे लढणारी या ठिकाणी आलेले आहे.
दुसरी गोष्ट, हे जे युद्ध आहे हे युद्ध काही केवळ तुझ्या एकट्यासाठी लढले जात नाही किंवा तुझ्यासाठीचे युद्ध लढले जात नाही, तर हे युद्ध हे संपूर्ण जे काही या ठिकाणी आलेले जे काही पांडवादी आहेत हे सगळे तुझ्याकडे आशा ठेवून आलेले आहे, तुझ्यावर आशा ठेवून आलेले आहे की आपल्याकडे अर्जुनासारखा योद्धा आहे आणि अर्जुनासारखा योद्धा आहे म्हणून हे सगळे त्या आशेने या ठिकाणी लढण्यासाठी आले आहे. आणि त्यांना अपेक्षा आहे की आतापर्यंत आपण पांडवाची बाजू घेऊन राहिलेलो आहे, आतापर्यंत आपण त्यांना साथ दिली आहे आणि त्यांना साथ दिल्यामुळे आतापर्यंत आपण कौरवाचे जे काही कौरवाच्याद्वारे हाल अपेष्टा दुःख आपण सहन केलं आहे, परंतु आता मात्र निश्चित विजय आपला आहे. कारण आपल्याकडे अर्जुन आहे, आपल्याकडे भगवान श्रीकृष्ण आहे, आपल्याकडे पांडव आहे, हे त्यांना अपेक्षित आहे आणि म्हणून विजय आपला आहे हे त्यांना वाटतं आहे. आणि म्हणून अर्जुना, की केवळ युद्ध काही तुझ्या एकट्यासाठी तुला लढावं लागणार नाही, युद्ध तुला इतरांसाठी सुद्धा लढावं लागेल किंवा कर्म तुला एक युद्धरूपी कर्म तुला करावं लागेल, स्वधर्माचं पालन तुला करावं लागेल. पुन्हा माऊली त्या संबंधानं काय म्हणतात ते बघू. माऊली म्हणतात, देख पा जनकाधिक कर्मजात अशिक न सांडिता मोक्षसुख पावते झाले. या ठिकाणी माऊलीनेच वरच्या श्लोकाचं चिंतन करत असताना म्हणतात की ज्याप्रमाणे कर्माचा मुळीच त्याग न करता, कर्म न सांडता, कर्माचा यात किंचितही त्याग न करता जनकाधिकांना मोक्षाचं सुख प्राप्त झालं. काय त्यांनी कुठं कर्म सांडलं, त्यांनी कुठे राजवैभव सोडलं, त्यांनी कुठे ऐश्वर सोडलं, त्यांनी कुठे घरदार सोडलं. म्हणून काही लोक गृहस्थ आश्रमामध्ये राहतात. गृहस्थ आश्रमामध्ये राहिल्यानंतर त्यांना कधी कधी असं वाटतं की आपला परमार्थ शेवटावर जाणार नाही, कधी कधी त्यांना असं वाटतं की आपला परमार्थ पूर्ण होणार नाही, कधी कधी त्यांना असं वाटतं की गृहस्थ आश्रमातून दोन्ही गोष्टी करून आपला परमार्थ कसा होईल, आपण कसे मोक्षाला प्राप्त होणार आहे. पण तसं नाही. यासाठी भगवंताने अखिल जगासाठी, संपूर्ण जगतासाठीच हे जनकाचं उदाहरण दिलं. जनक हे गृहस्थ असून सुद्धा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये गृहस्थ धर्म पालन करून, राजधर्म पालन करून ते सुद्धा मोक्षाला प्राप्त झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणून की काही लोकांना हा भ्रम असतो की गृहस्थ आश्रम आणि मोक्ष ही कल्पना योग्य नाही, परंतु तसं नाही. जर तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये सुद्धा असाल आणि तुम्ही जर अनासक्त भावाने कर्म करत असाल, आसक्तीरहित भावाने कर्म करत असाल, तर निश्चित मात्र तुम्हाला त्या कर्माचं फळ मोक्ष तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा माऊली म्हणतात, या कारणे पार्था होवावी कर्मी असता हे अनेकही एका अर्था उपकारेल. यासाठी अर्जुना, कर्म करण्याविषयी तू आस्था ठेव, कारण त्या आस्थेपासून आणखीन एक उपयोग होणार आहे. काय अर्जुना, तू कर्म करण्याविषयी आस्था ठेव, कर्माचा त्याग करण्याविषयी नाही, कर्म करण्याविषयी आस्था ठेव. जर तू कर्म केलं, कर्माच्या संबंधाने स्वधर्म तू पालन केला, तर तुझा आणखीनही त्याचा उपयोग तुला होणार आहे. त्या आस्थेपासून तो काय उपयोग होणार ते तर पुढं सांगणारच आहेत. आता पुन्हा भगवंत अर्जुनाला उपदेश करताना भगवंत उदाहरण देऊन सांगतात की बाबा, श्रेष्ठाचं आचरण आपण कनिष्ठानं केलं पाहिजेत. यद्यदा आचरती श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. भगवंत अर्जुनाला सांगतात, श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याचेच अनुकरण इतर लोक करतात. तो पुरुष जे काही प्रमाण मानतो, लोके देखील त्याला अनुसरून वर्तन करतात. काय श्रेष्ठ पुरुष ज्या पद्धतीने आचरण करतो, श्रेष्ठ म्हणजे कोण, म्हणजे ज्येष्ठ पुरुष, श्रेष्ठ पुरुष ज्या पद्धतीने आचरण करतो त्या पद्धतीने कनिष्ठ सुद्धा करत असतात. आता यद्यदा आचरते श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जनः, जसे संस्कार त्याच्या कानावर पडतात,
जसं तो ऐकतो, जसं तो वाढतो, जसं तो लहानचा मोठा होतो, ज्या संस्कारामध्ये मोठा होतो तेच संस्कार धरून तो राहत असतो, त्या संस्काराला धरूनच तो राहत असतो. आता एक उदाहरण असं सांगितलं जातं, काही कीर्तनकार मंडळी हे उदाहरण सांगायचे की एक छोटे छोटे एका पोपटाचे 2 पिल्ले होते आणि 2 पिल्ले होते. त्यामधील एक जी बारकं पिल्लू आहे ते एका संताच्या आश्रमामध्ये गेलं आणि दुसरं जे काही पिल्लू आहे ते एका चोराच्या त्या चोरवाड्यात गेलं असं म्हणा, किंवा चोर राहतात त्यांच्या ठिकाणी, त्या डाकूच्या घरी ते पोचलं आणि त्या दोघांचंही पालन होऊ लागलं. दोघांचं पालन होत असताना दोघांनाही पिंजऱ्यात ठेवण्यात आलं. तर त्यामधील जो साधूच्या घरी पोचलेला जो काही पोपट होता, संताच्या घरी पोचलेला जो पोपट होता, त्याच्या कानावर रोज भगवंताचं नाव यायचं. कुणीही आले की ते साधू संत या, बसा, तुमचा आदर करतो, पाणी घ्या, जलप्राशन करा, थोडं अन्न सेवन करा, विश्रांती घ्या आणि नंतर जा. अशा पद्धतीचे साधू लोक किंवा संत लोक येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत करायचे आणि ते सगळे संस्कार त्याच्यावर पडले. आणि संस्कार पडल्यामुळे कोणीही आले की पोपट ते त्या पद्धतीने बोलायचं, या, बसा, पाणी प्या, विश्रांती घ्या आणि नंतर जा, अशा पद्धतीने. आणि मग आलेल्या प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीचं, त्या पोपटाचं ते शब्द ऐकून हरकून जायचे आणि त्याला धन्यवाद द्यायचे, किंवा इतका सुंदर हा जो काही पोपट आहे, हा पोपट इतक्या सुंदर संस्काराने परिपूर्ण आहे. आणि नंतर तो जो दुसरा पोपट होता, तो दुसरा पोपट एका चोराच्या घरी वाढत होता. आता चोराच्या घरी वाढत होता, तिथे चोराच्या चर्चा हेच की चोरी कशी करायची, काय करायची. या ठिकाणी आला की तो चोर आला की कसा पकडायचा, पकडल्यानंतर तो कसा त्याला त्याच्याकडून लुबाडायचं, लुबाडल्यानंतर जर तो ऐकत नसेल तर कशा पद्धतीने त्याला काटायचं. अशा पद्धतीची चर्चा त्याच्या कानावर नेहमी यायची आणि नेहमी कानावर त्याची ही चर्चा यायची. तर तो पोपटसुद्धा त्या पद्धतीने संस्कारी बनला. मग एक शेठजी आहे, जे शेठजी त्या ठिकाणी आले. शेठजीने पाहिलं की कोणतरी आश्रम आहे, इथे थोडी विश्रांती घेऊ, पाणी पिऊ. तर जसंही आश्रमामध्ये प्रवेश केला तसाच तो पोपट बोलू लागला, या, बसा, या ठिकाणी थंड पाणी प्राशन करा, थोडी विश्रांती घ्या आणि नंतर प्रवास करा, नंतर जा. कारण पूर्वीच्या काळामध्ये प्रवास हा एकतर पायी असायचा, नाहीतर मग बैलगाडी नसायचा किंवा घोडागाडी नसायचा. तर त्या पद्धतीने ते शेठजी खुश झाला, प्रसन्न झाला आणि त्या शेठजीने त्या पोपटाचं कौतुक केलं. काही धनसुद्धा त्या संत महात्म्याला दिलं समाजसेवेसाठी. त्यानंतर पुढे गेल्यानंतर त्याला असं वाटलं इथे एक घर आहे. तो कोणाचं घर आहे त्याला माहीत नव्हतं. तो घरामध्ये प्रवेश केला. जसे घरामध्ये केला तसं पोपट ओरडा लागला, अरे धरा 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 धरा, अरे शिकार आली, पकडा, लुटा आणि काटा. अशा पद्धतीने ज्यावेळेस तो बोला लागला त्यावेळेस त्या शेठजीने पाहिलं. तो शेठजी नाराज झाला. पोपट दोन्ही एकाच ठिकाणी जन्माला आले, परंतु दोघांचे संस्कार भिन्न झाले. कारण ज्या संस्कारामध्ये तो राहिला, ज्या संस्कारामध्ये तो वाढला, ते संस्कार त्याच्यावर पडले. म्हणून यद्यदा आचरती श्रेष्ठ. जसं घरामध्ये आपल्या परिवारामध्ये जर व्यसन करणारी व्यक्ती असेल तर आपल्यावर सुद्धा त्याचे संस्कार काही प्रमाणात होतातच. आपले मित्र जर त्या पद्धतीने असतील तर त्या मित्रांचे संस्कारसुद्धा आपल्यावर होत असतात. म्हणून जशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण ज्यांच्या सानिध्यामध्ये राहतो, श्रेष्ठ जसं आचरण करतो, आपण त्याचं ऑब्झर्वेशन करत असतो. बघा, लहान मुलं मोठे ज्या पद्धतीने वागतात त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत असतात. आता लहान मुलं प्रत्येक गोष्टीमध्ये मोठा कशा पद्धतीने आचरण करतो, कशा पद्धतीने जेवतो, कशा पद्धतीने खातो, कशा पद्धतीने राहतो, ह्या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करतो आणि तो त्या पद्धतीने काय करत असतो, आचरण करत असतो. मग काही ठिकाणी बघा तुम्ही, काही ठिकाणी जे लहान मुलं आहे ते अतिशय संस्कार तुम्हाला दिसून येतात आणि काही ठिकाणी जे लहान मुलं आहे आपल्या आईवडिलांसोबत हे
त्या पद्धतीने किंवा एकेरी शब्दामध्ये किंवा आरेतुरीच्या शब्दामध्ये त्यांच्याशी प्रयोग करतात. का तर त्याचे घरात त्यांचे संस्कार तसे असतात. म्हणून जसे संस्कार असेल त्या पद्धतीने तो आचरण करत असतो. म्हणून एक लक्षात ठेव की तू सुद्धा ज्या पद्धतीने तुझ्या पूर्व जे काही क्षत्रिय होते किंवा पूर्वाश्रमीचे लोक होते किंवा तुझे जे काही पूर्वज होते त्यांनी ज्या पद्धतीचं आचरण केलं त्या पद्धतीचं आचरण तू करावं. आता माऊली त्या संबंधानं काय म्हणतात ते बघा. जे आचरता आपण पेया देखी लागे लोका या तरी चुकेला हा अपाया प्रसंगीची. माऊली सांगतात त्या कर्माचे आपण आचरण केले असता या लोकांनी तसे आचरण करण्याची सवय लागेल. त्यामुळे आपण त्यांना होणारी दुःखे सहजच नाहीशी होतील. अरे आपण जर कर्म केलं तसं आपण त्या पद्धतीने कर्म केलं तर त्या पद्धतीने आपल्या समोर येणारी पिढीसुद्धा त्याच पद्धतीचं कर्माचं आचरण करेल. हे की नाही. आपण जर चुकीचं कर्म केलं तर समोरची पिढीसुद्धा त्या पद्धतीने चुकीचंच कर्म करेल. अरे जर आपण व्यसन केलं तर समोरची येणारी पिढीसुद्धा त्या पद्धतीनेच विचार करेल. म्हणून जसं युद्धासारखं कर्म तुला प्राप्त झालं आहे आणि तुझं ते कर्म केलं नाही तर समोरची येणारी पिढीसुद्धा तोच विचार करेल की अर्जुनासारखे युद्ध करू शकले नाही तर आपण कोण आहे. म्हणून एक लक्षात ठेव अर्जुना की कर्माचं आचरण कर आणि कर्माचं आचरण करण्याची सवय लाव की जेणेकरून त्याच्यामुळे समोर येणारी पिढीसुद्धा त्या पद्धतीने आचरण करेल आणि त्यांचं दुःख नाश पावेल. पुन्हा माऊली सांगतात एके प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. काय असे पहा की जे कृतकृत्य झाले आहे आणि निष्काम स्थितीला पोचले आहे त्या महापुरुषांना देखील लोकांना सदाचाराच्या मार्गाकडे आणण्यासाठी कर्म करावे लागते. हो थोर साधू संत महात्मे आहेत त्यांना सुद्धा कर्म करावे लागतात. ते सुद्धा कर्म केल्याशिवाय राहत नाही. वास्तविक पाहिलं तर साधू संत हे तर आपल्या आत्मानंदामध्ये निमग्न राहू शकतात परंतु ते सुद्धा लोकांसाठी लोकांच्या कल्याणासाठी काय करतात कर्माचरण करतात. याचं उदाहरण सांगता येईल. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. की आम्ही वास्तविक पाहिलं तर वैकुंठामध्ये राहणारे वैकुंठामध्ये वास करणारे वैकुंठामध्ये आमचं राहणं परंतु तरीही सुद्धा आम्ही लोकांसाठी आलो आहे. जे ऋषीमुनींनी जे सांगितलेले मार्ग आहे ते मार्ग सांगण्यासाठी आलो आहे. एवढंच नाही झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग त्यांचे मार्ग सांगून आम्ही त्या लोकांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आम्ही श्रेष्ठांसारखं आचरण करणार आहे आणि श्रेष्ठांसारखं आचरण करून इतरांना सुद्धा असं आचरण करण्यास भाग पाडणार आहे. असं किती उदाहरण तुम्हाला सांगता येईल. वास्तविक पाहिलं तर साधू संत हे जे आहे ते आपल्या आत्मानंदात मग्न राहू शकतात परंतु तरी ते समाज हितासाठी रात्रंदिवस हिंडताना तुम्हाला दिसतील. का कारण समाजाचं हित व्हावं समाजाचं कल्याण व्हावं. आणि म्हणून जसे जे स्वतःही प्राप्त अवस्थेत पोचलेले आहे सिद्ध झालेले आहे ते सुद्धा अशा पद्धतीने कर्माचरण करताना आपल्याला दिसतात. मग अशा पद्धतीने कर्माचरण करताना आपल्याला जर दिसत असतील अशा पद्धतीचं ते कर्माचरण करत असतील तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे की त्या पद्धतीने आपण कर्माचरण केलं पाहिजे. त्यांना संपूर्ण सगळं प्राप्त असताना सुद्धा ते सुद्धा अशा पद्धतीने कर्म करतात सदाचाराचा मार्ग आवडतात. म्हणून अर्जुना कर्माचा त्याग करणं योग्य नाही तर कर्म करणं योग्य आहे. कर्म हे केलंच पाहिजेत. जे यांना प्राप्त झाले आहे ते सुद्धा कर्म करतात तर आम्ही सुद्धा हे कर्म केलं पाहिजे. पुन्हा माऊली सांगतात मार्गी अंध सरसा पुढे देखनाही चाले जैसा अज्ञान प्रगटावा धर्मू तैसा आचरुणी. की ज्याप्रमाणे ज्ञानी माणसाने धर्म आचरून धर्माचा मार्ग सांगितला नाही. पहिलं या ठिकाणी आंधळ्याचं उदाहरण दिलं आहे.
आंधळ्या माणसाला सांभाळून नेणारे डोळस माणूस हा आंधळ्या माणसाप्रमाणे सावकाश चालत असतो, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाने सदाचाराने धर्म आचरून धर्माचा मार्ग सांगितला पाहिजे. माणसास दाखवावा की ज्या पद्धतीने आंधळा व्यक्ती असेल तर आंधळा व्यक्तीला त्याला मार्ग सांगण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी ज्या पद्धतीने डोळस व्यक्तीसुद्धा त्या आंधळ्या व्यक्तीच्या पावलाने चालतो. वास्तविक डोळस व्यक्ती तर जोरात चालू शकतो, परंतु तरीही सुद्धा तो काय करतो, आंधळ्याच्या पावलाने चालतो. याच्यासाठीच चालतो कारण त्या आंधळ्या व्यक्तीला त्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. त्या पद्धतीने ज्ञानी पुरुष जे आहे, हे ज्ञानी पुरुष नेहमी सदाचाराचं, धर्माचं आचरण करतात. का करतात की इतरांनीही त्या पद्धतीने धर्माचं आचरण केलं पाहिजे, सदाचाराचं आचरण केलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानी पुरुषसुद्धा त्या पद्धतीचं आचरण करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून त्या पद्धतीचं आचरण करणं योग्य आहे. हा गा ऐसे जरी न म्हणी न कीजे तरी अज्ञान काय उमजे, तेही कवने परी जाणीजे मार्गाते या. पुन्हा सांगतात की ज्ञानी माणसाने जर धर्म आचरून धर्माचा मार्ग सांगितला नाही तर अज्ञानी माणसाला कसे बरे समजेल आणि त्याने कोणत्या मार्गाने या धर्माला जाणावं. जर ज्ञानी माणसाने जर या धर्माचं आचरण केलं नाही किंवा ज्ञानी माणसाने जर हा धर्म सांगितला नाही तर अज्ञानी माणसाला कशा पद्धतीने धर्म समजेल, कशा पद्धतीने तो आचरण करेल. तो आचरणसुद्धा त्या पद्धतीने करू शकणार नाही. म्हणून ज्या पद्धतीने श्रेष्ठ आचरण करतात त्या पद्धतीने कनिष्ठ आचरण करत असतात. पुन्हा माऊली म्हणतात, एत वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेविती तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. या ठिकाणी वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेवती तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. त्या पद्धतीने ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी श्रेष्ठ आचरण करत असतात, त्या पद्धतीने सत्कर्म करत असतात, त्यालाच लोक धर्म म्हणतात आणि सर्वसामान्य लोक त्याचेच आचरण करत असतात. लोक शास्त्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या पाहायला लोकांकडे वेळ नाही, शास्त्र ऐकायला, शास्त्र श्रवण करायला वेळ नाही. त्याच्यामुळे शास्त्र श्रवण करणं, शास्त्र ऐकणं या भानगडीमध्ये ते पडत नाही. म्हणून असे जे काही थोर संत महात्मे आहेत, हे असे थोर संत महात्मे काय करतात तर आचरण करून इतरांना सुद्धा त्या आचरण करण्यास भाग पडतात आणि येणारी जी पिढी आहे ती त्यालाच धर्म समजत असते. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे विशेष आचरावे लागी संती. त्या पद्धतीने मला काही कमी आहे किंवा कोणत्या एखाद्या फळाची इच्छा धरून मी धर्माचं की ज्या पद्धतीने हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे विशेष आचरावे लागी संती. म्हणून जगाच्या हितासाठी सर्वसामान्य लोक जे आहे त्या सर्वसामान्य लोकांनी कर्माचा त्याग करूनही संतांतर जगाच्या कल्याणासाठी विशेष पद्धतीने कर्माचं आचरण करावं, अशा पद्धतीने भगवंत सांगत आहे. आणि आजची जी झालेली ही काही चिंतनरूपी सेवा आहे ती चिंतनरूपी सेवा इथेच माऊलीच्या चरणी समर्पित करू आणि झालेली सेवा इथे पूर्णविराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः.